आपण फक्त ऑफलाईन शॉपिंग केली, तर आज मला ऑनलाईन शॉपिंग करायची आणि घरामधल्या ज्या म्हणजे घरात छोट्या मोठ्या वस्तू लागतात त्या आपण काल घेतल्या मॉलमध्ये जाऊन, बट मोठ्या मोठ्या वस्तू ज्या खूप गरजेचं जसं की ॲक्वागार्ड, अजून आपलं वॉशिंग मशीन, फ्रीज, भरपूर साऱ्या अजून वस्तू बाकी आहे आणि बजेट सुद्धा नाहीये, तर टेन्शन आलंय काय करायचं. आणि प्रीतम सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये आहे. आता नवीन घर म्हटलं तर झिरो पासून सुरुवात आली. नवीन घरामध्ये काहीच सामान नाहीये आणि सगळं काही नवीन घ्यायचंय. एसी, बिना एसीचं तर मला झोपताच येत नाही, कारण की खूप गरमी होते आणि जास्तच गरमी बाळाला सुद्धा झोपता येत नाही, कारण त्याला पहिल्यापासून सवय म्हणून की तिकडे मी कंटिन्यू एसी मध्ये झोपायचं, ती सवय लागली म्हणून काही सवय तुटत नाही. हा एक डिसएडव्हान्टेज झालाय आमचा. आणि दुसरी गोष्ट असं की प्रीतमला डायरेक्टली सांगितलं मी काय हाताने कपडे धुवत बसणार नाही, माझ्याकडे वेळ नाही, मला कपडे धुता पण येत नाही हातात. त्याच्यामुळे मी त्यांना बोलली मला मशीन घेऊन द्या. आता एक आयडिया करूयात. प्रीतम खूप टेन्शन मध्ये आहे आणि मी त्यांना बोलते आता ह्या विकेंडला आपण ना फिरायला जाऊ. आणि ते काय उत्तर देता बघू, कारण की ते मला फिरायला जाण्यासाठी कधीच नाही बोलत नाही, पण आता टेन्शन मध्ये आणि मी खूप सारी लिस्ट सुद्धा दिली आहे. बघू काय बोलतात त्यांची रिॲक्शन वगैरे. 2, 3, 1500 आणि हे आहे 1600, म्हणजे टोटल 3100 रुपयाचा EMI. फ्रीज आणि वॉशिंग मशीन दोघांचंही काम झालं. रितू, विकेंडला चला कुठेतरी फिरायला जाऊया. फिरायला नाही, बँकेत जायची वेळ आली आहे, माझा क्रेडिट स्कोअर चेक करायला. अहो त्यासाठी बँकेत जायची काय गरज आहे. गुड स्कोर ऍप डाउनलोड तरी करा. मग तिथे तुम्हाला लेटेस्ट क्रेडिट स्कोर, डिटेल रिपोर्ट सगळं काही एकच ऍपवर भेटेल. अगं पण माझा क्रेडिट स्कोअर कमी आहे ना, मग काय उपयोग होणार आहे खरं सांग. म्हणूनच तर सांगते ही ऍप खूप उपयोगाची आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्लॅन देतात आणि एक क्रेडिट एक्सपर्ट जो आहे ना तो पूर्ण तुमचा डेटा अनालाइज करून तुम्हाला व्हिडिओ कॉल वरती स्पेशल टिप्स देणार. जर रिपोर्ट मध्ये काही चुकीचं असेल तर, एखादं फेक लोन किंवा इन्क्वायरी दिसत असेल तर, अहो डायरेक्ट ऍप मधून एका क्लिकवर डिस्प्यूट रेज करा. मग बँक मध्ये चक्र मारण्याची गरज नाही. चल आता तू बोलतेस तर मी डाउनलोड करून बघतो नेमकं काय आहे गुड स्कोर ऍप मध्ये. वा यार, बघ ना माझे सगळे क्रेडिट कार्ड बिल्स, EMI एकाच ठिकाणी ट्रॅक होत आहेत यामध्ये तर. आणि बघ ना पेंडिंग लोन्स आणि ओव्हरड्यूज लहान EMI मध्ये कन्वर्ट पण करू शकतो, तेही ऑटोमॅटिक रिपेमेंट सोबत. मस्त आहे यार ही ऍप. लोन रिपेमेंट केलं ना तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट सुद्धा मिळतील. आणि एवढंच नाही बरं का, लाईट बिल, तुम्ही वायफाय बिल, परत तुमचं मोबाईलचं रिचार्ज सगळं काही एकाच ऍप वरती तुम्ही करू शकता. सिरियसली यार, हे तर भन्नाट आहे एकदम. आणि इथून बघ ना डायरेक्ट नवीन लोनला सुद्धा अप्लाय करता येतं. हो मग म्हणूनच तर 1 कोटी लोक ही ऍप वापरतात आणि प्ले स्टोर वरती तर एकदम भारी रेटिंग आहे. हा ऍप म्हणजे ना माझं सगळं फायनान्शियल टेन्शन संपलंय. आणि आता काही टेन्शन करायची गरज नाही. आता सांगा ह्या विकेंडला आपण बँकेत जायचं की फिरायला. आता मस्त फिरायला जाऊ, पण त्या अगोदर वॉशिंग मशीन आणि फ्रीज पण घ्यावाच लागेल, कारण आता माझा क्रेडिट स्कोअर सुद्धा सुधारतोय. आणि आता आपण फिरायला जाणारच आहे ना, तर हॉटेल बुकिंग सुद्धा मी त्या क्रेडिट कार्ड वरूनच करतो. आणि हो, तुमचाही क्रेडिट स्कोअर तपासा आणि आजपासून ही ऍप वापरायला सुरुवात करा. आजच गुड स्कोअर ऍप डाउनलोड करा, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अगं मी आहे ना सकाळपासून बघतोय वॉशिंग मशीन घ्यायचंय आपल्याला, त्यानंतर तू फ्रीज पण सांगते, तर मी विचार करतोय सुरुवातीला ना. माझा चष्मा कुठे आहे का, मला आहे ना थोडस. अक्षु माझा चष्मा ना बाळा. कसं काय माहिती का, सकाळपासून तू मला सांगितलंय वॉशिंग मशीन आणि फ्रीज, मला बजेट बघून असं वाटतंय की आपण आहे ना हे करूया, पहिले फ्रीज घेऊ आणि नंतर मग वॉशिंग मशीन घेऊ असं मला. मी काय 5-6 दिवस झाले कंटिन्यू कपडे धुते. माझ्या हाताला एक साबणची अलर्जी पण, मी तर काय धुणार नाही. पहिले सगळ्यात मेन म्हणजे फ्रीज आहे, फ्रीज बोलते वॉशिंग मशीन. मला माहिती आहे तुला नाही आवडत कपडे धुवायला, मी नाही तुला कपडे धुऊ देत. मुंगी होती लॅपटॉपवर. बापरे प्रिया, काय माहिती का विषय कटा. मी असं म्हणत होतो फ्रीज गरजेचं आहे. तू पाहते आता 4-5 दिवसापासून दूध खराब झालं, रोज रात्री दूध आणावं लागतं आणि ते कमी आणावं लागतं आणि ते खराब होऊन जाते सकाळी. तर मला असं वाटतं की मला असं वाटतं की सगळ्यात पहिले आपण फ्रीज घेऊ ना. का वॉशिंग मशीन अजून 5-10 दिवस इथे एखादी बाई भेटली तर आपण बाई लावू, म्हणजे थोडे दिवस. बाईचा विषय नाहीये, बाईचे 2-3 पेमेंट पेक्षा एक मशीन येईल विकत आपल्याला. ते पण खरं, इकडे लय महाग आहे, इकडे जाम महाग बाय. ते माहिती तुम्हाला. मग फ्रीजचं कसं करायचं मला आहे ना. बाळाचे कपडे ते पण इम्पॉर्टंट आहे वॉश करणं. कंटिन्यू तू किती खराब करतो, बेडशीट टॉवेल हे कंटिन्यू वॉश करावाच लागतं मला.
हे बघ आता प्रिया, तुझं चाललंय फ्रीजचं आणि माझं चाललंय वॉशिंग मशीनचं. मला असं वाटतं नाही, तू फ्रीज घ्यायचं बोलती ना, मी वॉशिंग मशीन, तुम्ही फ्रीज. सॉरी अगं, इथे ना वॉशिंग मशीनची किंमत कमी आहे म्हणून मला वाटलं माझी चॉईस हे का काय. तर मी असं विचार करतोय, आता बघ दोघांची पण इच्छा पूर्ण होईल. ठीक आहे. तुझ्या आवडीचं वॉशिंग मशीन तुला काय सेमी ऑटोमॅटिक घ्यायचंय की सेमी नाही, फुल ऑटोमॅटिक. फुल ऑटोमॅटिक? म्हणजे 10 वेळा मी इकडून कपडे तिथे टाकू, तिथून इथे टाकू, बरं ड्राय करायला ठेवू, ती झंझट मध्ये एक काम ठेवायची. करूया, आता जसं माझा क्रेडिट स्कोअर पण एकदम ओके होतोय, तर मग मी एक काम करतो, दोन्ही पण मशीन आपण घेऊ EMI वरती. EMIचं रिपेमेंट मी छोट्या छोट्या EMI मध्ये करेन. कमीत कमी 9 महिन्यांचं किंवा 12 महिन्यांचं EMI मी घेतो. त्याच्यामध्ये जर झालं तर आपले दोन्ही शॉपिंग होईल. म्हणजे फक्त 2च वस्तू घेताय, मग ॲक्वागार्ड, गिझर आणि AC, त्याचा काय विषय? अगं मग ते पण खूप गरजेचंच आहे प्रीतू. गरजेचं सगळं आहे, आय ठीक कॅन आहे, मी अंडरस्टँड. समजू शकते, बट कसं माहितीये का, बाळाला मी थंड पाण्याने आंघोळ नाही घालू शकत ना. चालेल, मी गॅसवर तापवून त्याला करेल, घालेल आंघोळ, बट AC आणि ॲक्वा ते गरजेचं. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगू का, रोज ते तुम्ही जार भरून आणतात ना, तो जार मला ना किचन मध्ये इतकी तकलीफ होते ना ते ठेवण्यासाठी, तकलीफ होते. म्हणजे कसं माहितीये का, तिथे ठेवायला जागाच नाहीये मला किचन वरती, आणि तो एवढा मोठा जार ठेवला जातो ना, माझं खूप अडचण होऊन जाते. आणि मला किचन एकदम फ्रेश आणि सुटसुटीत आवडतं. ते पण आहे. मग एक काम कर, तू एक काम इकडे इथं बस, आपण आहे ना पहिले बजेट लावू, त्याच्यात आहे ना सगळं आपण पहिले करू की कसा हिशोब पडतो, साधारणतः आपण किती EMI बेअर करू शकतो. कारण या EMIचं टेन्शन नाही ना, मी जाम झालं. वॉशिंग आपण प्रायोरिटी वाईज ते अरेंज करू. ठीक आहे. सगळ्यात पहिले घराचा गाडीचा हप्ता बाजूला काढून ठेवा. असे किती महिन्याला पैसे येतात माझ्याकडे, तू सगळंच करायला लावते. मग घरचं काढून आणायचं. सध्या स्टॉक मार्केट पण खूप क्रॅश झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यातून पण मी माझी इन्व्हेस्टमेंट नाही काढू शकत. मग एक काम करा, आता सुट्टीला 4-5 दिवस चला घरी तर AC मध्ये झोपू थोडं. फक्त झोपायला विसरून जायचं. अरे वा, वॉशिंग मशीन पण आहे तिथे. अमेरी किती श्रीमंत आहे, बघितले तिथे वॉशिंग मशीन पण आहे ना. मग इकडे तुला मी दाखवतो कोणतं घ्यायचं ते. मला आहे ना हा वॉशिंग मशीन खूप आवडला प्रिया. मग हा घ्यायचा का, म्हणजे फुल्ली ऑटोमॅटिक आहे, 10 वर्ष वॉरंटी पण आहे. ब्रँड मी मेन्शन नाही करत आहे, फक्त एक आयडिया देतो तुला की कसं आहे. 5 स्टार आहे ते पण, बिल पण कमी येईल. चालेल घ्या, जसं असेल तसं चालेल, मला घ्या. आणि EMI फक्त 1300 रुपये महिना. चालेल ना? क्रेडिट कार्ड वर ऑफर 1300 रुपये महिना. हो, क्रेडिट कार्ड वर 3000 रुपये कमी झाले माझे. आणि आहे ना फ्रीज कोणता सिलेक्ट केला माहिती आहे का, हा एक घेतला फ्रीज, म्हणजे हा एक आवडला आहे. हा फ्लिपकार्टला लय स्वस्त आहे, म्हणजे अजून 2000 कमी, आणि क्रेडिट कार्डवर तो पण कमी होतोय, म्हणजे तो आपल्याला 11,000-11,500लाच जातोय. तर मला आवडला हा फ्रीज. मग 190 लिटरचा आहे. दोघांचे कलर सेम घेतो. आणि माहिती का विषय काय, दोघांच्या मिळून म्हणजे फ्रीजचा आपल्याला जाईल काहीतरी 1300 रुपये हप्ता, आणि याचा जाईल 1200, असे 2800 रुपयापर्यंत आपला हप्ता पडेल. 2800-2900 मग चालेल ना? ॲक्वा कितीला येईल? 5000 पर्यंत. ॲक्वा 5-6 पर्यंत येईल. बस वाटलं तर गिझर नका घेऊ, गिझर कॅन्सल करतो. पण का आता हे उन्हाळ्याची AC खूप महाग झाली असेल, आपण हिवाळ्यातच घ्यायला पाहिजे होती. आता विषय काय माहिती का, आपल्याला हिवाळ्यात थोडी माहित होतं आपण इकडे येणार आहे. बघ हा AC आवडला होता, कारण आहे ना हा बजेट मध्ये भेटतोय, पण आहे ना आपल्या एरियात आउट ऑफ स्टॉक आहे, त्यामुळे कदाचित मला दुसऱ्या AC वर जावं लागेल. मग या दोघांचे पण म्हणजे तिघांचे पण हप्ते मिळून आहे ना हार्डली किती माहिती आहे, 4,000-4,500 रुपये हप्ता पडेल मग टोटल मिळून, तिघांचं पण मिळून. कोको रडतोय, उठला वाटतं झोपेतून, बघ. तर मग कसं करायचं सांग? चालेल ना, घेऊ ना. रात्री झोप नाही लागत. चल मग लगेच ऑर्डर टाकतो मी. प्रीतू, पण खरंच लोड नाही येणार ना? कारण मला तुमचं तोंड बघून टेन्शन झालंय. टेन्शन मला पण होतं, पण मग मी खरं सांगू का, माझा क्रेडिट स्कोअरच मला भीती वाटते. आता क्रेडिट स्कोअर जर ओके झाला तर हे तिन्ही पण गोष्टी घरात येतील. बस एवढं टेन्शन घेऊ नको. चल आता आवरतो मी, मला कपडे चेंज करतो, आणि मग आपण संध्याकाळी जाऊन येऊ स्वामी समर्थ केंद्रात. चल. सो फायनली डोक्याचं टेन्शन माझं कमी झालं, आणि मी फ्रीज ऑर्डर टाकलंय, त्यासोबतच एक वॉशिंग मशीन ऑर्डर टाकलंय, तसंच एक AC सुद्धा ऑर्डर टाकायचं बाकी. 2 मशीन टाकलेत, कारण क्रेडिट कार्डला मी आता आज 2 परचेसिंग केली,
आजचा दिवस थांबून उद्या मी AC ऑर्डर करतो. आणि तुम्हाला सांगू ऑनलाईन मी का घेतलं तर मला वॉशिंग मशीनमध्ये जास्तीत जास्त 3,500चा फायदा झाला. आणि जे फ्रीज मी बघितलं होतं ते 15,000ला होतं, तर ते मला डायरेक्टली 11,000त मिळालं क्रेडिट कार्डच्या ऑफरवरती. हा झाला एक ऑनलाईनचा मला फायदा. म्हणून मी म्हणजे माझ्या घरी बोईसरला सुद्धा मी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, माझे AC, माझं फ्रीज, माझं ते वॉशिंग मशीन, माझा TV, माझं होम थिएटर सिस्टीम, हे सगळं मी ऑनलाईनच घेतो. ऑफलाईन स्टोअरला जाण्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, एक तर डिस्काउंट खूप कमी भेटतं किंवा भेटतही नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, जर आपल्याला 10-15 दिवसात काही प्रॉब्लेम आला तर ते चेंज होत नाही किंवा एक्सचेंज होत नाही किंवा रिप्लेसमेंटही होत नाही. म्हणून मी ऑनलाईन घेतलं. हप्त्यावर घेतलं कारण सध्या काही एवढी मोठी कॅश नव्हती, पण गरजेच्या होत्या वस्तू. आणि आपल्या बोईसरच्या घरचं मी इकडे काढून आणू शकत नव्हतो, त्यामुळे प्रिया आणि मी तोच विचार करत होतो की कसं ते करायचं, कारण ते आपलं सगळं वॉल माउंट केलेलं आहे. आणि आता इकडे त्या सगळ्या वस्तू परत मला घ्याव्या लागल्या. तर मी तिला बोललो की जाऊ दे, एक्स्ट्राच आहे वस्तू, आपण नंतर परत जर कुठे कधी शिफ्ट झालो किंवा काय अजून असलं आपल्या भविष्यात तर ते माहीत नाही, तेव्हा आपल्याला ते कामातच येईल, कुठं वाया जाणार नाहीये. तर दुसरा असा विषय आहे की कॅश डिस्काउंट तर आपल्याला खूप जास्त मिळतं. आता सपोज काहींचा प्रश्न असेल की ऑनलाईन नाही घ्यायचं, ऑनलाईनला कधी कधी डॅमेज प्रोडक्ट येतात किंवा कधी कधी म्हणजे आपल्याला ते फसवलं जातात. तर सगळ्यात पहिले आता फ्लिपकार्ट, ॲमेझॉन ह्यासारख्या कंपन्या काय करतात, ओपन बॉक्स डिलिव्हरी ठेवतात. तर ओपन बॉक्स डिलिव्हरीमध्ये काय होतं, जर तुम्हाला वाटलं की तुम्ही मागवलेलं प्रोडक्ट हे डॅमेज आहे, ते ओपन करतात डिलिव्हरी एजंटच. जर तुम्हाला वाटलं ते डॅमेज आहे तर तुम्ही तिथं OTP न देता सरळ सांगायचं की आम्ही हे ॲक्सेप्ट नाही करत. डिलिव्हरी एजंट ते पुन्हा घेऊन जातो आणि आपल्याला कसल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. तसंच इथपर्यंत डिलिव्हरी चार्जेस सुद्धा आपल्याला लागत नाही. दुसरं असं, जर तुम्हाला डॅमेज वगैरे काही नाही निघालं तर बिंदास तुमचं प्रोडक्ट तुम्हाला, आणि खरं सांगतो खूप चांगले चालतात. आता माझे घरचे जे पण प्रोडक्ट आहे त्याला अजून एकालाही प्रॉब्लेम झालेला नाही. म्हणून मी जास्ती ऑनलाईनवर ट्रस्ट ठेवतो. आणि प्रिया पण, कारण पैसे का बात आहे भाई, पैसा बचाना पडता है. तर अशा प्रकारे आमची शॉपिंग झाली. टेन्शनमध्ये होतो, पण आता कसं छोटे छोटे EMI मध्ये मी वस्तू घेतोय, त्यामुळे जास्त लोड काही येणार नाही. आणि साहजिक आहे, गरजेच्या वस्तू होत्या म्हणून मी ऑर्डर केल्या. तसं ते आल्यावरती मी तुम्हाला दाखवेलच. आणि जर तुम्हाला मी घेतलेलं फ्रीज किंवा वॉशिंग मशीन आवडलं तर तुम्ही पण जर विचार करत असेल घेण्याचा तर नक्की एकदा चेकआउट करा. सो चलो, बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्लॉगला.